हॅलो फ्रेंड्स, मी ज्योती वाकळे, फॅशन डिझायनिंग शिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाथरी. विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत टच बटन. टच बटन हे कशा पद्धतीने अटॅच करायचे आहे याचा आपण व्हिडिओ बघणार आहोत. तर बघा, एक टच बटन आपण काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एक टच बटन काढलं आहे. त्याला दोन पार्ट्स असतात, बघू शकता. हे असे एकमेकाला अटॅच असतात. हे काढल्यानंतर असे दोन पार्ट्स होतात. एका भागाला लावायचा असतो, दुसऱ्या भागाला लावायचा असतो. सुरुवातीला तुम्हाला एक भाग अटॅच करून दाखवते मी. बघा, हा जो टच बटन आहे त्याला अशा 4 बाजू असतात आणि 4 होल असतात. तर आपण 2 पदरी धागा घेतला तरी चालते, कारण कसं बरेच वेळ आपण जर जाड धागा घेतला तर निघू शकत नाही. त्यामुळे आपण बघू शकता अशा पद्धतीने एक धागा याच्यामधून आपण काढायचा आहे वरील बाजूस. हा काढल्यानंतर इथे आपण त्याला अटॅच करून घ्यायचं आहे. सुरुवातीला एक गाठ मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने याला पकडायचं आणि खालून धागा वर काढायचा आहे. हा काढल्यानंतर हा जो स्टीलचा भाग आहे याला 2-3 वेळा आडी मारून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने याला 2-3 वेळा इथे खालून धागा वर काढायचा आहे. आणि जोपर्यंत आपल्याला वाटते की हा इथे फिट झाला नाही तोपर्यंत ते 2 ते 4 वेळा असे आडी मारायचे आहे. आणि नंतर पुढील बाजूकडे आपण वळायचं आहे. असं बघू शकता. परत या साईडला कपडा टर्न करून घेतला तरी चालतो, कम्फर्टेबल वाटेल. छोटा कपडा असल्यामुळे आपल्याला पलटवून घेता येत आहे. बघा, अशा पद्धतीने या टच बटनचा उपयोग लहान लेकराचे जे फ्रॉक्स असतात, म्हणजे अगदी बेबी 1 वर्षापर्यंतचे जे ड्रेस असतात आपले, तर त्या ड्रेसेसमध्ये आपल्याला अटॅच करण्यासाठी उपयोगात येते. कारण छोटे बेबी हे फारच छोटे असतात आणि हुक जे असते, तर हुक हे त्यांच्या कानामध्ये, गळ्यामध्ये कुठे पण अडकण्याची भीती असते. आणि त्यामुळे हा जो टच बटन आहे, हा टच बटन एकदम बेबीच्या ड्रेसला आपण वापरायचा असतो. अशा पद्धतीने याचे 4ही बाजू आपण बघू शकता. अशा पद्धतीने एक भाग अटॅच झालेला आहे आणि हा दुसऱ्या ठिकाणी आपल्याला ठेवायचा असतो. परंतु तुम्हाला अटॅच कसं करायचं आहे फक्त तुम्हाला मी दाखवण्यासाठी या व्हिडिओमध्ये करून दाखवते आहे. कारण ब्लाऊजचे जे 2 पार्ट्स असतात, फ्रंट आणि म्हणजे राईट साईड आणि लेफ्ट साईड, तर या दोन्ही बाजूवर हे वेगवेगळे अटॅच करायचे असतात. परंतु कशा पद्धतीने अटॅच करायचे आहे बऱ्याच जणींना माहिती नसते, म्हणून तुम्हाला हे अटॅच करून दाखवते आहे. बघा, अशा पद्धतीने असं अटॅच केल्यानंतर आपण जिकडे होल आहे त्या होलच्या बाजूवर आपण असं घेऊ शकतो. बघा, या साईडवर अशा पद्धतीने आपण हे जे 4ही होल दिसतात, याला 4 पद्धतीचे होल असतात. या 4ही होलमधून आपण काय करायचं आहे, धागा काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघू शकता. चारही बाजूने आपल्याला काय करायचं आहे, अटॅच बघा, अशा पद्धतीने आपले हे दोन्ही टच बटनचे पार्ट्स तयार झालेले आहे. हे असे डायरेक्ट म्हणून तुम्हाला करून दाखवलं आहे. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला राईट साईड आणि लेफ्ट साईडला करायचा असतो ब्लाऊजच्या.